राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर. 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारतोफा आज थंडावणार. शेवटच्या दिवशी प्रचार फेऱ्या, जाहीर सभांच्या माध्यमातून राजकीय पक्षांचं मतदारांना आवाहन. जनतेच्या मनात महायुती असून विकास कामांच्या जोरावर मोठ्या प्रमाणात जागा जिंकून महायुती विजयी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. मतांचं विभाजन होऊ नये म्हणूनच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मात्र विलिनीकरणावर अद्याप चर्चा नाही, अजित पवार यांनी केलं स्पष्ट. आपण उद्योगांच्या विरोधात नसून केवळ एकाच माणसावर दाखवल्या जाणाऱ्या मेहरबानीवर आक्षेप. अदानींवरच्या आरोपांप्रकरणी राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती. बंडखोरी करणाऱ्या आणि पक्षशिस्त मोडणाऱ्या नाशिकमधल्या 75 जणांची नाशिक भाजपानं केली हकालपट्टी. ब्रिक्स अध्यक्षपद सर्वसमावेशक, व्यवहार्य, लोककेंद्री आणि परिणामाभिमुख करण्यास भारत कटिबद्ध. ब्रिक्सच्या लोगो आणि संकेतस्थळाचं अनावरण करताना जयशंकर यांनी दिली ग्वाही. अश्विनी वैष्णव यांची व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांचे सहाय्यक क्रॅटिसिओस यांच्याशी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेबद्दल चर्चा. महत्त्वाची खनिजविषयक बैठकही त्याच्यातही सहभागी. जम्मू काश्मीरमध्ये सकारात्मक बदल घडला असून सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांची संख्या एकेरीवर आल्याची लष्कर प्रमुखांची माहिती. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 17(अ) च्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या पीठाचा विभाजित निकाल. हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर ठेवण्याचे निर्देश. आणि इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25% प्रति आयात शुल्क लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. तर अमेरिकेसोबत चर्चेचे सर्व मार्ग खुले असल्याची इराणची भूमिका.